मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता खुशखबर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना ई-केवायसी करण्याकरिता 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला होता. परंतु तरीही बऱ्याच महिलांची ई-केवायसी करण्याची बाकी राहिलेली होती आणि म्हणून महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते की आपली ई-केवायसी झालेली नाही तर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील की नाही मिळतील. आपली ई-केवायसी वेळेच्या आत पूर्ण जर नाही झाली तर योजनेचा लाभ आपल्याला बंद तर होणार नाही ना, अशी चिंता लाडक्या बहिणींमध्ये होती. परंतु आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या बहिणींना चिंता करण्याची गरज नाही, कारण की लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याकरिता मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे. याविषयीची माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिलेली आहे. तर पहा, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या फेसबुकवर काय माहिती दिलेली आहे. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. राज्यातील अनेक ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींनी त्वरित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. विधवा, एकल, घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. तर पहा, अशा प्रकारे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर ही माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याकरिता लाडक्या बहिणींना 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला होता आणि तो कालावधी 18 नोव्हेंबर 2025 ला समाप्त होत आहे. परंतु लगेचच बहिणींना ई-केवायसी पूर्ण करता यावी याकरिता मुदतवाढ करून देण्यात आली आहे. आता तुम्हाला 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी नवीन माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता RPS गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.